माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर नारळी पौर्णिमेनिमित्त आणि रक्षाबंधन निमित्त आज आपण ओल्या नारळाची वडी बघणार आहे। खूप सोपी पद्धत आहे ही वडी बनवायची आणि अगदी पारंपरिक जी पद्धत आहे ती मी दाखवलेली आहे आणि फक्त 10च मिनिटं लागतात ही वडी बनवायला। तर कशी ही वडी बनवलेली आहे ते आपण बघूया, त्याचं साहित्य बघूया आणि कृती पण बघूया। तर ही वडी बनवण्यासाठी आपल्याला ओला नारळ लागणार आहे। तर इथे 2 ओले नारळ अशा पद्धतीने त्याचं खोबरं जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि इथे मी खोबऱ्याचा हा जो काळा भाग आहे तो पण घेणार आहे। तुम्हाला जर नको असेल तर तो काळा भाग तुम्ही असा चाकूने काढून टाकू शकता, पण मी डायरेक्ट असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते फिरवून घेता येईल। अशा पद्धतीने मिक्सरमध्ये आपण अगदी हा जो ओला नारळ आहे तो बारीक करून घेतलाय। लक्षात घ्या याच्यामध्ये थेंबभर पण पाणी टाकायचं नाही, फक्त आपल्याला असा कोरडाच हा ओला नारळ फिरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि अगदी पाणी होईपर्यंत तुम्हाला हा फिरवायचा नाहीये। मी इथे हा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय, तुम्ही हा नारळ किसून देखील घेऊ शकता। तर इथे बघा 2 ग्लास भरून असा हा जो नारळ आहे ओला नारळ तो अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर 2 ग्लास हा भरलेला आहे आणि 2 ग्लास नारळासाठी इथे 1 ग्लास आपल्याला साखर घ्यायची आहे। लक्षात घ्या घरामधलं कुठलंही तुम्ही भांडं घ्या आणि त्यांनी हा नारळ जो आहे बारीक करून घेतल्यानंतर किंवा किसून घेतल्यानंतर नारळ तो तुम्हाला मोजून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी परफेक्ट वडी होते। तर यासाठी आपल्याला 1 ग्लास साखर लागणार आहे, त्याचबरोबर अगदी 4 चमचेच दूध घ्यायचं आहे आणि तूप लागणार आहे। एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। आता बर्फी करायला घेऊया। त्यासाठी एक पॅन आपण तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे आणि जो नारळ आपण बारीक करून घेतलेला आहे किंवा जो किसून घेतलेला असेल तुम्ही, तर तो नारळ आपल्याला या पॅनमध्ये घ्यायचा आहे आणि 5 ते 6 मिनिटं आपल्याला हा जो नारळ आहे तो परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचं जे मॉइश्चर आहे किंवा ओलावा आहे थोडासा आपल्याला कमी करायचा आहे, म्हणून 5 ते 6 मिनिटं फक्त आपल्याला तुपावरती हा असा परतून घ्यायचा आहे। 5 ते 6 मिनिटं हा मी परतून घेतलेला आहे। आता एका भांड्यामध्ये आपण हा काढून घेऊया। अगदी नारळ खूप करपू देऊ नका, लगेच आपल्याला कळतं की हा भाजत आलेला आहे चांगला। त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे। 4 ते 5 चमचेच दूध घ्या, जास्त घेऊ नका, नाहीतर वडीचं बाइंडिंग चांगलं होत नाही। आणि त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे, 2 ते 3 चमचे। तुपाने अतिशय छान चविष्ट लागते वडी। आता यामध्येच 1 ग्लास भरून साखर आपण घेणार आहोत। ही साखर तुम्ही पिठी साखर देखील घेऊ शकता, पण इथे मी साधी साखर वापरलेली आहे। साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता। तर बघा आपल्याला साखर अशा पद्धतीने विरघळून घ्यायची आहे। आता यामध्ये 1 चमचा भरून वेलची पावडर टाकणार आहे आणि परतून घेतलेला नारळ जो आहे तो टाकायचा आहे। आता साखर इथे पूर्णपणे विरघळलेली नाहीये, तरीही आपण हा नारळ टाकलेला आहे, कारण जेव्हा आपण अशा पद्धतीने नारळामध्ये साखर मिक्स करतो ती हळूहळू विरघळू लागते। त्यामुळे तुम्ही 50 ते 60% फक्त साखर विरघळून घेतली आणि त्यामध्ये अशा पद्धतीने नारळाचा किस टाकला तरीही ही वडी अतिशय सुंदर होते। तर बघा आता आपल्याला 7 ते 8 मिनिटं ही वडी परतत राहायची आहे। मध्यम गॅसवरती तुम्ही परतू शकता आणि परतत असताना तुम्हाला थोड्या वेळाने 7 ते 8 मिनिटांनंतर हे मिश्रण जे आहे ते घट्टसर झालेलं जाणवेल, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने बघा हे घट्टसर झालं आहे। आता जवळजवळ 8 मिनिटं झालेली आहे, मी परतून घेतलेलं आहे हे मध्यम गॅसवरती आणि इथे एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे वडी खाली चिकटून राहत नाही, त्याच्या वड्या चांगल्या पडतात। आता बघा चांगलं बाइंडिंग आलेलं आहे या मिश्रणाला। आता गरम असतानाच अशा पद्धतीने हे एखाद्या चमच्याने, सपाट चमच्याने किंवा एखाद्या पेल्याने अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रण परतत असताना थोडंसं घट्ट लागू लागलं की नंतर मग आपण हे काढायचं आहे। जवळजवळ 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण परतण्यासाठी लागतात। बघा ही जी वडी आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते मी चांगलं पसरवून घेतलेलं आहे
आता हे गरम असतानाच याच्या अशा आपण वड्या पाडून घेऊया. नंतर पाडून घेतल्या या वड्या तरीही चालू शकेल, पण नंतर जेव्हा थंड होतात या वड्या आणि आपण त्याच्या वड्या पाडतो तेव्हा त्या तुटू शकतात. म्हणून आधीच तुम्ही अशा पद्धतीने वड्या पाडून ठेवा, म्हणजे नंतर काम सोपं होईल. आणि आता हे आपल्याला साधारणपणे 2 तास या वड्या ठेवून द्यायच्या आहेत. फ्रीजमध्ये न ठेवता या बाहेरच तुम्ही ठेवा, अतिशय छान बाइंडिंग येतं. इथे 2 ते 3 तास या वड्या मी सेट करून घेतलेल्या आहेत आणि आधी मार्किंग केल्यामुळे बघा आता या चाकूने आपण वड्या पाडून घेऊया. आपण डायरेक्ट जर अशा पद्धतीने वड्या सेट झाल्यानंतर जर चाकूने कापलं तर वड्या तुटू शकतात, त्याच्यामुळे आधी आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. अशा पद्धतीने बघा खूप छान अशी ओल्या नारळाची झटपट वडी तयार झालेली आहे. 2-3 तासात नाही सेट झालं तर तुम्ही याला आणखीन थोडा वेळ सेट करण्यासाठी ठेवू शकता. अगदी कमी साहित्यात होणारी ही ओल्या नारळाची पारंपरिक बर्फी सर्वांनी नारळी पौर्णिमेला, रक्षाबंधनला करून बघा. सगळ्यांना नक्कीच आवडेल. आणि रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त ताईंना शेअर करा, म्हणजे सर्वजण ही पारंपरिक बर्फी करू शकतील. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.